आमच्या इथं समद मोर हाय, काय बिलेस गावायचं नाही। आमच्या गावात पाणी पैसा समद काय भरपूर आहे, कशाची बी कमी नाही आमच्या गावाला। घाण सुद्धा भरपूर आहे तुमच्या गावात। हाव शहरातल्या मॅडम, गाव आहे आणि गावात अशा छोट्या मोठ्या गोष्टी होणार। आणि पाय भरला त्यात एवढं काय आहे हो? अहो आमच्या इथं शेणात पाय भरल्यावर त्याला शुभ समजतात। यात काय शुभ? नॉनसेन्स। हाय मॅडम, सेन्स हाय त्यात। अहो ज्याला तुम्ही शी म्हणताय का नाही, त्यात शेणानं आम्ही आमच्या घरचं अंगण सारवतोय। अहो त्याच्यामुळं आमच्या जमिनीला गारवा सुगंध येतोय। नमस्कार करते आत्तासाहेब। सुखी राहा पोरी। ओळखलं ना मला? तुला कशी नाही ओळखणार मी? अगं माझं जरी वय झालं असलं का नाही, तरी अजून माझी नजर तेज आहे। आणि सई, तू किती बी मोठी झालीस ना, तरी तुझ्या डोळ्यातली चमक अजून तशीच आहे बरं। सई, तू काय बी काळजी करू नको। सुमनने मला समज सांगितलंय। अगं तुमचा पाहुणचार एकदम जबरदस्त होणार आमच्या इथं। आल्या आल्या इकडे माझा पाय शेणाने माखलाय आणि म्हणे सगळी व्यवस्था बघणार आहे। माय फुट। होय ग बाई होय, तुझ्या फुटची काळजी हाय आम्हाला। ए पाणी आणा रे पाय धुवायला। झालं का नाही साहेब? त्यात काय असतं एवढं? उगा आपली काव 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 काव। अक्का साहेब, हे माझे मिस्टर देवांश जहागीरदार सर। सुखी राहा। सई, तुझा नवरा शहरातला लई मोठा माणूस आहे असं कानावर आलंय बरं आमच्या। अक्का साहेब, मी तिकडे कितीही मोठा असलो ना, तरी इथे मी तुमच्यापेक्षा लहानच आहे बरं का। असे संस्कार पाहिजे। आवडले बरं का आपल्याला जावई बापू। नशीब काढलंस हा सई तू। अक्का साहेब, आणि या हा 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 समजलं, ह्या तुझ्या मोठ्या मॅडम। अगं सुमनने सांगितलंय मला, त्यांना ताई माई अक्का असलं काही बी म्हणलेलं आवडत नाही। ओ मोठ्या मॅडम, तुम्ही काय बी काळजी करू नका। तुमची इथं कसली बी गैरसोय होणार नाही। अहो अक्का साहेब असताना कशाची काळजी करायची नाही। अरे आता तुम्ही समजा असं बघत काय बसलाय? अरे पूर्वीच्या सासरची मंडळी आली, जावई बापू आल्या, त्यांचा सत्कार पाणी होऊ द्या। सरपंच बापू या तुम्ही। ओके, कसलं फुल आहे हे? याने काही ॲलर्जी बिलर्जी नाही होणार ना? काय बी काळजी करू नका, यानं तुम्हाला कसली बी ॲलर्जी होणार नाही। अहो उलट तुम्हाला कसली ॲलर्जी असेल ना, ती बी याने निघून जाईल। अहो एवढ्या प्रेमानं दिले, घ्या गोड मानून।
थँक्यू. आता सत्कार वगैरे झाला असेल तर जाऊया का? तुमच्या गावात काय असंच रस्त्यावर उभं करायची पद्धत आहे का? प्रवासाने थकलोय आपण. आय नीड सम रेस्ट. बेस्ट रेस्ट मिळणार बघा मॅडम तुम्हाला. अहो उभ्या आयुष्यात तुम्हाला अशी झोप लागली नसेल का नाही, तशी झोप तुम्हाला आमच्या गावात लागणार. काय बी काळजी करू नका. बाळा आता घराकडे चला, वाईच आराम करा आणि मग निवांत जावई बापूंना गाव फिरवून आणा. चला. हो अक्कासाहेब. गाडी घेत. हो. बाकी तुम्ही कशा आहात? गाडी सुरूच होत नाहीये. व्हॉट? नो काय झालंय आम्ही बघतो. ते आल्या आल्या माझा पाय शेणात गेला आणि आता गाडी रुखत नाही. अहो मॅडम असं तोंडातल्या तोंडात काय पुटपुटताय? अहो अक्का साहेब जिथे असताना कसली बी काळजी करायची गरज नाही. ए गाडी काढा रे. वाव, यात बसून जायचंय आम्ही. दिस इज नाईस. ते फिल्म मध्ये वगैरे दाखवतात ना, ते हिरोची एंट्री वगैरे अशी ट्रॅक्टर मधनं होते. कमाल आहे. हे फार आवडलंय आम्हाला. थँक्यू सो मच अक्का साहेब. अहो जावई बापू तुम्ही काय कुठल्या हिरोपेक्षा कमी आहे व्हय? अहो लय शोभून दिसन तुम्हाला ही सवारी. देवांश तू वेडा आहेस का? ट्रॅक्टरवर बसून जाणार आहोत आपण. आय डोंट बिलीव्ह दिस. हे बघ तुला जायचंय तू जा, मी यावर बसून येणार नाही. मी पाहिजे तर चालत नाही. मॅडम तसे इथून घर फार काही लांब नाहीये. लांब नाहीये ना. सॉर्टेड. आई तू वॉक करत आहे. तुझा वॉक पण होईल आणि मला याचा अनुभव पण घेता येईल. मी तर जाणार आहे. आय एम सो एक्सायटेड. मग काय जावई बापू चालवताय ना? नाही चालवणार वगैरे नाही. चालवणार नाही मी. मला जमणार नाही ते. मी जातो नाही ते बसून. अहो जमल हो. बघा प्रयत्न करून. आओ सर करा ना ट्राय, जमेल तुम्हाला. ओके. आई नक्की नाही येणार आहेस? नो. विचार करून घ्या. मस्त अपॉर्च्युनिटी आहे ही, मज्जा करायची. सी
या जावई बापू. या, स्वागत आहे तुमचं. या. देवांश, त्या ट्रॅक्टरवर बसून ना माझं अंग दुखायला लागलंय हा आता. गावात येऊन 1 तास नाही झालाय तर ही अवस्था आहे. 2-3 दिवस कसे जाणार आहेत देवालाच माहित. काय हो मॅडम, तुम्हाला तोंडातल्या तोंडात बोलायची सवय आहे काय? का आपलं स्वतःशीच बोलत असताय? नाही जावई बापू हो हे घ्या. हो क्यू नाही मला नकोय. मला उघड्यावरचं काही खायची पाहिजे सवय नाही. उघड्यावरचं नाही ती, अहो घरचं ताक आहे. एवढ्या उन्हात ना आलाय तुम्ही, वाईच घ्या म्हणजे जरा बरं वाटेल. हा अगं खरंच पिऊन बघ, बरं वाटेल. खूप ताजे पी जरा. मला ना खरं तर आता काही खायचं प्यायचं नाहीये. मी खूप थकले. हे सगळं झालं असेल ना तर मला जरा आराम करायला मिळेल का? धर गोसाई. मॅडम या, रूम दाखवते तुम्हाला. चला इकडे. ही तुमची रूम. काही लागलं तर आवाज द्या हा मला. साई, साई. हा मॅडम, काही हवंय तुम्हाला? या रूम मध्ये राहायचंय मी. हो, छान आहे ना रूम. आवडली तुम्हाला? आवडण्यासारखं काय या रूम मध्ये? रूम मध्ये येताच रूम संपते. आणि ही रूम नाहीये, हा कोनाडा आहे. कोनाडा. या रूम मध्ये कशी राहू शकते मी? मॅडम पण तुम्हाला वाटते तेवढी लहान रूम नाहीये ही. आणि असंही एकट्या माणसाला किती जागा लागते ना. आईस स्पेस आहे रूम. बरोबर आहे. मी तरी कोणाशी बोलते? ती स्वतः एका खोपट्यासारख्या खोलीत 4-5 लोकांबरोबर राहते. तिला ही जागा आईस पैसेच वाटेल ना. आणि बाथरूम कुठे? बाहेर. व्हॉट? हो, नाही म्हणजे गावाकडचे सगळे बाथरूम ना बाहेरच असतात. आणि आपल्या या घराचं बाथरूम मागच्या बाजूला आहे, जवळच आहे इथेच. तसं तर आपलं मुंबईचं घर पण जवळच आहे ग. जरा गेले ना की आलं मुंबईतलं घर. मुंबईतल्या घरातल्या बाथरूम मध्ये जाऊ का मी? काय बोलते तुझं, तुला कळतंय का ग? नॉनसेन्स. मी आधीच सांगितलं होतं, इथे कुठल्याही प्रकारची गैरसोय होता कामा नये. सई, इकडे येऊन थोडाच वेळ झालाय तर ही तर आहे. कसं मॅनेज होणार आहे सगळं? मॅडम प्लीज चिडू नका ना. थोडंसं ऍडजस्ट करा. आपण कायमचं थोडी राहणार होत नाही इथे. 2 दिवसांचा प्रश्न आहे, फक्त 2 दिवसांचा. प्लीज. आणि मला माहिती आहे तुम्ही ऍडजस्ट कराल, हे सगळं सांभाळून घ्याल. मॅडम मी बाहेर बऱ्याच जणांना अजून भेटलेच नाहीये. आणि हो, तुम्हाला जर काही लागलं तर मला नक्की सांगा, मी येते. हा सई, सई, सई. सुईताई,
अजून झोपला नाही वयस का बाई? नाही, उद्या देवळात जायचंय ना, त्याची तयारी करते. सगळं सामान आणलंय की नाही ते सगळं बघत पण होते. आणि अहो ते मी बघते की, करते की मी ते समज. अहो प्रवासाने दमला असाल ना तुम्ही? छे छे, अजिबात नाही दमलीये मी. गावाला आल्यापासून खूप छान वाटतंय मला, खरंच आहे. अहो कोणाची वाट बघताय? आई मालन मावशीकडे गेलीये ना गप्पा मारायला. किती वेळ झाला अजून आली नाहीये. अहो आज त्या तिकडे झोपणार आहे का? अहो समद्यांना आईस पैस राहता यावा आणि कुणाला बी त्रास होईल म्हणून. त्या ना उद्या मंदिरात आवरून तिकडच येणार आहे. आणि आमच्या समद्यांची तयारी झाली ना, ते आपल्याला मागणं यायला सांगितलंय. हो का? आई पण ना, अरे देवा, आता काय झालं? या सगळ्या गडबडीमध्ये मी सासूबाईंना फोन करायचाच विसरले. त्यांना सांगायचं राहिलं ना मी गावाला पोहोचले म्हणून. मी फोन करते त्यांना. अंतर आहे की मग. अगुबाई, हॅलो सई, अगं पोचलात का तुम्ही? कसा झाला प्रवास? प्रवास एकदम मस्त झाला आणि छान. आम्ही पोहोचलो इथे व्यवस्थित. वा वा. आणि देवांश काय म्हणतोय? आवडलं का गाव त्याला? सर तर खूप एन्जॉय करतायत. त्यांना गावातील प्रत्येक गोष्टीचं इतकं कुतूहल वाटतंय ना. अगं वाटणारच. यापूर्वी कधी गाव पाहिलेलंच नाहीये त्यांनी. डायरेक्ट त्याला राहण्याचाच योग आला. आणि देवांश नाक मुरडणारा नाहीच आहे मुळे. कुठेही छान मिसळून राहतो तो. मला काळजी लागली ती भैरवी ताईंची. बऱ्यात का त्या? कोणाला काही बोलल्या नाहीत ना? नाही अजिबात नाही. आणि त्या ठीक आहे. तुम्हाला त्यांचा स्वभाव माहितीये ना. अरे देवा, म्हणजे झालंच का काही तिकडे? ऍक्च्युली झालं असं की जसं आम्ही गावात आलो ना, तरी नशीब देवांशचा हात धरून तडक निघून नाही आल्या तिथून. नाही असं काही होणार नाही. आणि असं काही झालंच तर आई आहे नाही ते अक्का साहेब आहे. आणि मुळात गावातली माणसं सुद्धा असं काही होऊ देणार नाहीयेत. तुम्ही नका काळजी करू, आम्ही सगळं सांभाळून घेऊ इथे. बरं ते सगळं जाऊ द्या. तुम्ही ठीक आहात ना? हॅलो 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 सई. हॅलो हॅलो आई. हॅलो, अगं आवाज नाही येते बाळा तुझा. तुम्हाला आवाज येतोय माझा? हॅलो. नेटवर्क प्रॉब्लेम. हॅलो आई. हॅलो आई एक मिनिट. मला ना आवाज येत नाहीये तुमचा आणि माझा पण आवाज येत नसेल. मी एक काम करते, बाहेर जाऊन बोलते. नेटवर्क इश्यू आहे. हा हॅलो. अगं कट झाला. रेंजचा गोंधळ दिसतोय तिथे. ताई मी जरा सासूबाईंशी बोलून येते बाहेर. प्लीज तेवढा आवराल तुम्ही? आवडते की, जातो मी आलेच. हॅलो. हॅलो. हा आई, तुम्हाला आवाज येतोय का? बाहेर आली आहे मी आता. हॅलो हॅलो आई. हॅलो. अरे देवा, नेटवर्कच गेलंय. सई. सर तुम्ही इथे काय करताय? हा काही नाही, झोपेत नव्हते तर म्हणलं चला जरा बाहेर पडूया. हे बघा ना किती सुंदर चांदणं पडलंय. महेश बघत बसलो. छान वाटतंय ना इथे. आणि हे सगळं आपलं मुंबईला नसतंच कुठे. खरंय तुमचं.